हे एव्हरीवन, लुक ॲट द माउंटन्स. ऑब्वियसली मी कुठेतरी चालली असणार म्हणूनच मी टाकले. तर ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. इकडे बसून तुम्ही मस्त चहाचा आनंद घेऊ शकता आणि रूम्स पण खूप मोठे आहेत. तर एका रूममध्ये 4 ते 5 लोक राहू शकतात. तर आम्हीही मेन्स आणि वुमन्ससाठी असे 2 रूम घेतले होते. लुक ॲट द बाथटब. वाव, बाथटब पण खूप छान होता आणि खूप मोठं बाथरूम होतं इकडे. अरे स्विमिंग पूल बघ किती छान आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी हे वेगवेगळे विभागलेले होते स्विमिंग पूल. तर बघा किती छान वाटतंय. मला ना रूममध्ये हा लॅम्प खूप जास्त आवडला. असं वाटलं घरी घेऊन जाऊ. लिटरली खूप सुंदर लॅम्प होता. त्यानंतर मग आम्हाला खूप भूक लागली, तर मग आम्ही गेलो बुफे लंचला. इथे छोट्याशा सेक्शनमध्ये बुफे लंच होतो. तर इथे तुम्हाला पाहिजे ते खायला तुम्ही घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही गोष्टी अवेलेबल्स आहेत. तर मी दोन्ही गोष्टी घेतलेल्या टेस्ट करण्यासाठी. इकडचं जेवण उत्तम आहे, मला आवडलं. आणि माझ्यासोबत होते माझे छोटे 2 मित्र सोजस आणि साई. हे लोक पण माझ्यासोबत जेवत होते. यांनाही जेवण खूप आवडलं. आणि ही आहे साईची मॉम. साईच्या मॉमला तिखट लागत होतं म्हणून त्या खीर आणि चपाती खात होत्या. मग आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलच्या इकडे डान्स करायला गेलो. पाऊसही थोडा थोडा पडत होता. तर मी म्हटलं चल गाणी लावले तर जरा नाचूया. आम्ही दोघं नाचतोय आणि कपल डान्स होणार नाही असं शक्यच नाही. मग मी प्रसन्नाला बोलली चल आपण कपल डान्स करूया. अरे रे रे, यांना बघा जरा तुम्ही, किती मस्ती करतात, किती एन्जॉय करतात या स्विमिंग पूलमध्ये. इव्हनिंगला आम्हाला चहा प्यायची खूप तलब आली, कारण वातावरणच एवढं थंड होतं ना की असं झालेलं मस्त गरम गरम भजी आणि चहा प्यावा. तर मेन्यूमध्ये पण तेच होतं. कांदा भजी होती आणि गरम चहा. मग आम्ही गेलो गेम झोनमध्ये. गेम झोनमध्ये आमचे न्यू फ्रेंड्स पण झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्सही होते. तर तुम्ही बघू शकता इकडे गेम्स पण खेळायला एक वेगळं सेक्शन होतं. तयार झाली वाटते. बापरे, खेळून खेळून आम्हाला खूप भूक लागली. मग आम्ही आलो जेवायला रात्रीचं. सो जेवणामध्ये होतं नूडल्स, राईस आणि सूप. तर मी नूडल्स खाल्ले. मला नूडल्स खूप आवडतात. गरम गरम नूडल्स आणि गरम गरम सूप असं. या आहेत आमच्या शीतल वहिनी. ह्या पण मस्त जेवणाचा आनंद घेत होत्या. इव्हनिंगचा व्ह्यू बघा किती छान आहे. यानंतर आमचा ऑर्केस्ट्रा सुरू होणार होता. तर तुम्हाला खूप मजा येईल बघा आम्ही कसं गाणं गातोय.
डान्सर. Soja's dad, the professional singer. खूप मनापासून बोलली ना, त्याच्यामुळे हा आवाज असा आला. दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू मेघा वहिनी. तुम्हाला आमचा फनी ऑर्केस्ट्रा आवडला असेल आणि अशी मजेशीर ट्रिप आवडली असेल तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी नक्की येईन.